चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण गायक हेमंत कुमार यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. हेमंत मुखोपाध्याय हे एक प्रसिद्ध भारतीय गायक, संगीतकार आणि निर्माते होते. हिंदी क्षेत्रात ते हेमंत कुमार आणि हेमंत मुखर्जी या नावाने प्रसिद्ध होते. हेमंतदांचा जन्म 16 जून 1920 रोजी वाराणसी येथे झाला. त्यांचे बालपण बंगालमधील एका खेड्यात गेले. त्या काळी खेड्यात होत असलेली नाटके पाहत आणि लोकसंगीत ऐकत हेमंतदा मोठे झाले. पण संगीताचे औपचारिक शिक्षण हेमंतांना मिळाले नाही. त्यांचा कुटुंबियाचा संगीत क्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. कोलकाता येथील महाविद्यालयात शिकत असताना 1935 साली त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची चाचणी दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवर गायला पात्र झाले. गायनामध्ये गती असणाऱ्या हेमंतांना साहित्य क्षेत्रात देखील रस होता. 1937 साली त्यांनी लिहिलेली एक लघुकथा आणि गायलेले एक गाणे या दोन्ही गोष्टी प्रसिद्ध झाल्या आणि हेमंत दादामधील कलाकार जन्मास आला. वर्षभर विद्युत अभियांत्रिकी शिकल्यावर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ संगीतकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 1940 साली निमोई संन्यासी या बंगाली चित्रपटासाठी तर 1944 मध्ये इरादा या हिंदी चित्रपटासाठी गाणी गाऊन हेमंतांचा चित्रपटातील पार्श्वगायकांच्या कारकिर्दीस सुरुवात केली. पैकी बंगाली चित्रपटासाठी संगीतकार हरी प्रसन्नदास यांच्या हाताखाली सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून हेमंतांनी काम केले. स्वतंत्र संगीतकार म्हणून 1945 सालच्या पूर्वो रंग ह्या बंगाली तर 1952 सालच्या आनंद मठ ह्या हिंदी चित्रपटाला त्यांनी संगीत दिले. 1954 सालच्या नागिन चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शित केलेली त्यांची गाणी खूप गाजली. ह्याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पुरस्कार देखील मिळाला. गायक म्हणून हेमंतांनी हिंदी चित्रपट संगीतातील जवळपास सर्व आघाडीच्या संगीतकाराकडे गाणी गायली. 1960 साली हेमंतांनी मृणाल सेन दिग्दर्शित नील आकाशी या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या गीतांजली प्रोडक्शन्स ह्या चित्रपट कंपनीने निर्माण केलेले 20 साल बाद, कोहरा, खामोशी यासारखे हिंदी चित्रपट त्यातील गाण्यासह लोकप्रिय झाले. ह्या सर्व चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी देखील हेमंतांनी यशस्वीपणे सांभाळली होती. हेमंतांनी गायलेली मोजकी मराठी गाणी लोकप्रिय झाली. हा खेळ सावल्यांचा चित्रपटातील गोमू संगतीने माझ्या तू येशील काय, लता मंगेशकर यांच्याबरोबर मी डोलकर डोलकर दर्याचा राजा, तुझ्यानी तुझपाशी, दर्यावरी रे तरली दोरी, प्रीती तुझी मनमोहिनी, प्रीत चांदणती, मराठी पडते पाऊल पुढे, हा कारवा चालला हेमंतांच्या लोकप्रिय मराठी गाण्यांची काही उदाहरणे आहेत. त्यांना पुरस्कार आणि सन्मान बरेच मिळाले. 1954 मध्ये नागिन चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार, 1970 मध्ये निमंत्रण चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 1984 मध्ये उत्कृष्ट पार्श्वगायक लनान फकीर साठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार, रवींद्र भारती विश्वविद्यालयाची डिलीट ही पदवी. हेमंत कुमार यांनी काही शास्त्रीय रागावर आधारित गाणी गायलेली आहेत. त्याची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.